मराठा आरक्षणावर विचारायले साहेब आपला सकाळी ऑडिओ क्लिप आपली व्हायरल होते, त्याबद्दल काय खुलासा कराल? तो संवाद नेमका कधीचा आहे, काय नेमकी घटना घडलेली आहे? हे बघा, मी सकाळीच खुलासा केलेला आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती. माझ्या बंगल्यावर 6 तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनविरोध निवडणूक केली आणि निवडणूक होऊन आता 15 दिवस झालेत. ही क्लिप माझी नाही, ही क्लिप खोटी आहे. 100% माझं आणि त्यांचं काही बोलणं झालेलं नाही. टोपे साहेबांना याबाबतीत ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत तुम्ही 100 वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली, बिनविरोध झाली, बैठकीमध्ये काही चर्चा झाली. व्हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाहीये. 100% खोटी आहे. 100% मी आता पाहिलंय. कायदेशीर काय सल्ला घेऊन वकिलाशी बोलून मी ठरवलं काय करायचं. चला, काय गुन्हा दाखल करणार का? काही नाही, संपलेला विषय आहे. 15 दिवसापूर्वीची घटना आहे. टोपे साहेबांनी आता एक ट्विट केलंय. त्या ट्विटमध्ये असं सांगितलं की महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे. आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत. राज्याची संस्कृती गोव्यांची आहे, शिवांची परंपरा ही विश्वासघाताची महाराष्ट्राची नाही, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे आणि दगाफटका केला नाही पाहिजे. आणि राजेश टोपेने दिलेले शब्द पाळला नाही. त्यांनी जावा ना कोर्टात. काही असेल खरी तर जावा. दूध का दूध, पाणी का पाणी. त्यांनी दूध का दूध, पाणी का पाणी जाऊ द्या ना. ऑडिओ क्लिप जरी खरी खोटी असली तरी जो चर्चा चालली तसं घडलंय. माझी त्यांची चर्चा फोनवर झालेली नाही. ज्या पद्धतीने टोपे साहेबांनी ट्विट केलंय, तर त्याकडे आपण कसं त्यांना विचारा ना तुम्ही. माझं मत सांगितलं मी. त्याची चौकशी करा अशी मागणी करणार आहेत.